भाऊ काय सांगाल, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोठा गुरु शिष्यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला, काय सांगाल याबद्दल भाऊ? आज आम्ही एक प्रयोग केला होता वर्ष पहिले, शिव फुले जयभीम फेस्टिवल करण्याचा मानस माझा गेल्या 5 महिन्यापासून होता की आपण काहीतरी आगळं वेगळं केलं पाहिजे आणि शिव फुले आंबेडकर गुरु शिष्यांची जयंती केली पाहिजे. आणि गुरु शिष्यांच्या जयंतीला जे आपले महाडचे मंत्री भरत गोगावले यांना आपण इन्व्हाइट केलं होतं. त्याच्यानंतर या संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना निमंत्रण केलं होतं. विलास बापू भुमरे हे पण आले होते. भरपूर संख्येत आमदार आले होते. सगळे माझे बंधू जे माझ्या जिवलग माझ्या टीमनं काम केलं हे कधीही मी विसरणार नाही. आणि याच्यानंतर आम्हाला एक प्रेरणा मिळाली की पहिलं वर्षच जर एवढं चांगलं झालं असेल तर आम्ही आता असं केलं, जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत हे क्रांतिकारी जयभीम. मराठवाड्याच्या इतिहासामध्ये पहिली वेळेस असा ऐतिहासिक कार्यक्रम झालेला आहे, शिव फुले जयभीम फेस्टिवल 2026. आणि याचं आयोजन करणारे आंबेडकर चळवळीतील माझे सहकारी, माझे बंधू, आंबेडकरवादी युवा नेते, ज्यांच्या विचारामध्ये, कृतीमध्ये, वागण्यामध्ये आपल्याला फुले शाहू आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात पाहायला मिळतात. कारण आजकाल लोक बोलणारे खूप झालेत, ते म्हणतात ना निंदकाच्या बोलणारे कमी झालेत आणि कृतीमध्ये आणणारे काही राहिलेच नाहीत. पण त्याच्यापैकी आज जे कुंदन भाऊ आहेत त्यांचे खरोखरच एक युवकांनी आदर्श घ्यायला पाहिजे की या मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये असा एक भीमसैनिक आहे, एक युवा उद्योजक आहे आंबेडकरी विचारांचा, की जे स्वतःच्या खिशातले पैसे टाकून बहुजन समाजाला एक परिवर्तनवादी कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम देण्याचं काम, ऐतिहासिक काम कुंदन भाऊनं केलेलं आहे. आणि कुंदन भाऊनं कुठल्याही व्यक्तीकडून कसलीही वर्गणी न घेता, 1 रुपयाचं पावती बुक न छापता अतिशय आगळा वेगळा या मराठवाड्यामध्ये पहिला कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे कुंदन भाऊंना मी जाताना एवढ्या शुभेच्छा देईन. यकीनन हम भी भीम बाबा की औलाद है, यकीनन हम भी भीम बाबा की औलाद है, हमारे सीने में गम नहीं फौलाद है, हम रोक सके वो दिन है ना रात है. आदरणीय कुंदन भाऊ, आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. जय भीम. वा वा, काय आवाज आहे छान. तुम्हाला सांगतो हे आयुष्यातलं एवढं मोठं माझं पहिल्यांदा हे माझं स्टेज आहे. आयुष्यात मला पहिल्यांदा एवढं मोठं स्टेज मिळालेलं आहे. म्हणून सांगतो, कर्तव्य प्रश्न मी देतो आता जबाब आहे, कर्तव्य प्रश्न मी देतो आता जबाब आहे. अरे भीमा तुझ्यामुळे आता आला हा रुबाब आहे, अरे भीमा तुझ्यामुळे आता हा आला रुबाब आहे. तुमच्या आमच्यातलाच मी काही लय लांबचं नाही. हे इथं माझं मुकुंदवाडीतलं घर आहे, माझं लय लांबचं नाही. तुम्ही माझे रील्स वगैरे बघितले असतील, व्हिडिओ बघितले असतील, बघितलंय का नाही? या बाया माय पाहिले का नाही बाया, पाहिले ना माय. मग याच गोष्टीवर ना बाबासाहेबांना आपल्याला एवढं दिलं, एवढं दिलं, एवढं दिलं की त्याचं मांडताना म्हणजे कसा मांडव शब्दही मांडल्या जाणार नाही, एवढं दिलं. तरी मी एक छोटासा प्रयत्न केला होता एक लिहिण्याचा, ते तुम्हाला ऐकवतो, तुम्ही ऐकलंही असेल. आणि त्याच गाण्यासाठी मला या ठिकाणी ही संधी मिळालेली आहे, हे स्टेज मिळालं. त्यासाठीच मी कुंदन भाऊ लाटे यांचा मनापासून धन्यवाद करतो. आणि शिव फुले शाहू जयभीम फेस्टिवल या ठिकाणी आपण सगळे आले, या तुमचाही धन्यवाद करतो. त्यासोबतच माझे मित्र आले या ठिकाणी, ते रील्स बनवत असतात. तुषारगिरी, त्यासोबतच यज्ञेश कपले, यज्ञेश कुठे गेला, यज्ञेश आहेत आहे, तुषार खाली व्हिडिओ काढतोय. आनंद राऊत आलेला आहे, आनंद राऊत पुढे, हे माझे सहकारी मित्र, यांच्यामुळे मी आज या ठिकाणी आहे. कष्ट घेत माझ्या अभिमानी. कोणी केले कष्ट? बाबासाहेबांनी कष्ट केले. तुमचे मुलं आम्ही शिकतोय. मला शिक्षणाचं महत्व कळलं, काय विषय असतो म्हणून. माझ्यासोबतच्या मुलांना मोकार फीस होती आणि मला त्यांच्या बरोबरीत कमी फीस होती. मला तिथं महत्व कळालं. म्हणजे मुलं होते माझ्यासोबतचे, मी पोरांसोबत असंच धिंगाणा मस्ती करायचो, हिंडायचो, फिरायचो. आता तुम्ही माणसाने बोललं, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण लय मोठा विषय हा, म्हणून सांगतो. कष्ट केले माझ्या
माझ्याभिमानी कष्ट केलेत माझ्याभिमानी जाती जातीत वाटू नका रे कष्ट केलेत माझ्याभिमानी जाती जातीत वाटू नका रे केलेत माझ्याभिमानी जाती जातीत वाटू नका रे कष्ट केलेत माझ्याभिमानी कष्ट केलेत माझ्याभिमानी जाती जातीत वाटू नका रे कष्ट केलेत माझ्याभिमानी जाती जातीत वाटू नका रे संविधान दिले भारताला संविधान दिले भारताला चांगल्याची तुम्हाला हुयारे कळले माझ्याभिमानी जाती जातीत वाटू नका रे. आवडतंय का नाही गाणं? आवडतंय का नाही? सगळ्यांनी काय वाजवलं पाहिजे या गाण्याला? सगळ्यांचा वेगळा विषय मांडतो मी. दीन दुबळा दीन दुबळा दीन दुबळा हा गरीब समाज थोडा खांद्यावर घेतली त्यानं दीन दुबळा हा गरीब समाज थोडा खांद्यावर घेतली त्यानं जाती पातीच्या वेड्या सोडून जाती पातीच्या वेड्या सोडून तुम्हाला केलं एक समान कष्ट केलेत माझ्याभिमानी जाती जातीत वाटू नका रे कष्ट केलेत माझ्याभिमानी जाती जातीत वाटू नका रे अरे कष्ट केलेत माझ्याभिमानी जाती जातीत वाटू नका रे संविधान दिले भारताला संविधान